नमस्कार. मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आपण आज 3 वाजता भेटणार आहोत, त्याप्रमाणे मी 3 वाजता आता लाईव्हला आलोय. थोडा वेळ जाऊ देऊया, लोकांना जरा जॉईन होऊ देऊया. हॅलो. आमची गेली 2-3 दिवस खूप धावपळ चालू आहे आणि ती खूप चांगली धावपळ आहे. ही धावपळ चालू आहे सुपर डुपर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आणि थिएटर व्हिजिटसाठी. आम्ही सिनेमा रिलीज झाला त्या दिवशी आम्ही होतो पुण्यात, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही होतो नाशिकमध्ये. आज आम्ही मुंबईमध्ये प्रमोशन्स करतोय आणि थिएटर व्हिजिट्स करतोय. आपल्याबरोबर काही अजून सुपर डुपर मधले काही स्टार्स या लाईव्ह मध्ये जॉईन होणार आहेत. मी त्यांची वाट बघतोय. मी त्यांचं एकदा रिक्वेस्ट आली की त्यांना ऍड करीन. तोपर्यंत जर कोणी मूवी बघितला असेल तुमच्यापैकी तर प्लीज इथे कमेंट करा, मेन्शन करा, तुम्हाला काय आवडलं ते आम्हाला सांगा. मी जरा नम्रताला इन्व्हाइट पाठवतो. माझ्या सिनेमातल्या 2 मित्रांना मी इन्व्हाइट पाठवलंय. आपण त्यांची वाट बघूया. थँक्यू. थँक्यू अनुजा. अनुजा म्हणते सक्सेस लुक्स गुड ऑन यू, ग्लोईंग. थँक्यू. हे कुशल हॅलो हॅलो नको करूस, ये ना. मी तुला रिक्वेस्ट पाठवली आहे, इन्व्हाइट पाठवलं मी तुला. हो, मी पाठवलं तर आहे नम्रताला पण. मला नम्रता इज अनेबल टू जॉईन असं आलंय. माफ करा. मी कुशलला परत एकदा रिक्वेस्ट पाठवतो, इन्व्हाइट पाठवतोय. आणि नम्रताला पण. भाई भाई खूप ए, जमलं. मित्र, आधी सगळ्यात आधी आपण प्लीज नम्रताचं खूप कौतुक करूया एका गोष्टीसाठी. कारण ती आता मुंबईत नाहीये, ती महाराष्ट्रात नाहीये, ती भारतातही नाहीये. ती आता युएस मध्ये. आणि नम्रता किती वाजले तिथे? 5:30. नाही, काय झालं, माझी खूप इच्छा होती. सॉरी, आता मी आत्ताच उठले त्यामुळे माझा घसा बसलाय. पण माझी खूप इच्छा होती, मी खूप मिस करत होते ह्या सगळ्या प्रोसेसला. प्रमोशनल ऍक्टिव्हिटी ज्या काही होत आहेत, तुमचे फोटोज, व्हिडिओज, त्यानंतर सिनेमाचा रिव्ह्यू, मला येणारे सतत मेसेजेस. तर मला असं झालं की लाईव्ह जातोय ललित, तर मला ही आवडेल जॉईन करायला. तर ही संधी मला चुकवायची नव्हती की किमान त्या निमित्ताने तरी मला लाईव्ह हे असं माध्यम आहे की मी कुठूनही कशीही तुम्हाला कनेक्ट होऊ शकते. तर म्हणून मग मी सांगितलं होतं की मीही तुमच्यासोबत कनेक्ट होईल. आणि येस, तुला हे माहित नाही तुम्हाला दोघांनाही लोक किती मिस करतायत. कारण आम्ही कालपासून, हो यार, परवापासून आम्ही थिएटर व्हिजिट्स करतोय आणि येस सर, प्रत्येकाला तुम्हाला दोघांना भेटायचंय, प्रत्येक कास्टला वाव, भेटायचंय. एकेकाबद्दल ते इतकं भरभरून बोलतायत. आणि आणखी एक वाव, गोष्ट मित्रो, या दोघांनी अजूनही सिनेमा बघितलेला नाहीये. तर हो, तर आपण आज एक, मला वाटतं, एक ऐलान करूया. तू 9 तारखेनंतर येतेस बरोबर? 9ला येते मी. 9ला येतेस तू. मग आपण एक दिवस ठरवून आदल्या दिवशी पोस्ट करून आपण लोकांबरोबर सिनेमा बघूया. येस, काय मी बोलतो 8 मिस्टर? आणि ललित आपलं ठरलंय की आपण एकत्र सिनेमा बघतोय लोकांबरोबर, सगळ्या प्रेक्षकांबरोबर. सगळ्या येस, प्रेक्षकांबरोबर. तर आम्ही तुम्हाला आधीच कळवू की आम्ही कुठल्या थिएटरला जाऊन बघणार आहोत. तर तुम्ही तिथली तिकीट बुक करा आणि आपण अय भाई ऑल द बेस्ट.
थँक्यू थँक्यू संतोष. थँक्यू. आम्ही सगळे इथे रिव्ह्यू वाचतोय. आम्ही सगळे कसं चाललाय सिनेमा, लोक पाठवतायत, पर्सनलला मेसेज टाकतायत आणि हे सगळे पण मला वाचून वाचून पाठवतायत की सिनेमा जोरदार चाललाय भाई. आम्ही मुंबईत गेल्या गेल्या बघतो नक्की. 100% येस 100%. येस आपलं प्लीज. लवकरच एक स्पेशल स्क्रीनिंग सुद्धा होणार आहे. ते पण लवकरच कळवू तुम्हाला. नको, आम्ही तिकीट काढून पैसे देऊन बघतो. काय मी आणि ऐकलं. तो म्हणाला तिकीट काढून बघतो आम्ही. एन्जॉय युअर टाइम. थँक्यू येस थँक्यू. थँक्यू. आणि आणि मला हे बघ हा ईपी मागे लागलाय. चला 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 शॉर्ट रेडी आहे. सॉरी ठीक आहे. सगळ्या ठीक आहे. दर्शकांना नाही, माहिती प्लीज एक उत्तम सिनेमा केलाय. प्लीज बघा विठ्ठल खूप भारी काम झालंय. समय बाय. आय लव्ह यू. आपण भेटतोय 3 दिवसात. बाय. खूप भारी काम बाय झालंय. कुशल, प्लीज भेटूया. लवकर आहे. प्लीज लवकर आहे. नम्रता, रिव्ह्यूज बद्दल आपण बोलत होतो आता. तर Yes, आपल्याला सिटी लाईटने 4.2 स्टार्स दिलेत. आपल्याला थालाबडीने 4.5 स्टार्स दिलेत. ओ आपल्याला अमित भंडारी लेट्सअप मध्ये 4 स्टार्स मिळालेत. क्या आपल्याला बात है. मध्ये 4 स्टार्स आहेत. आपल्याला Wow. सकाळमधून 4 स्टार्स मिळालेत. येस. तर मला वाटतं की हे मला आठवत नाही असा कुठला माझा तरी सिनेमा की ज्याला इतके 4 स्टार्स सगळ्यांनी अक्षरशः Wow. मनापासून असे दिलेत. ललित मला खूप छान वाटतंय. मी एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फार भरभरून बोलत होती. तुझ्या कामाबद्दल सुद्धा बोलत होती, तुझ्या सिनेमांबद्दल सुद्धा बोलत होती. तर मला खरंच खूप चांगलं वाटतंय तुझ्यासाठी. आणि आपलं पहिलं काम मला आठवतंय. ते तुला आठवतही नसेल, आय डोंट नो, काय माहिती नाही मला. अवघड आठवतंय. संसारमध्ये तिथं भेटल्या सांगितलं होतं की आपण एक छोटासा बारीकसा रोल केला होता एकत्र. आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या स्क्रीनवर आपण दोघं पण एकत्र पहिल्यांदा काम करत होतो. सो माझ्यासाठी खूप स्पेशल राहील हा सिनेमा, की तो जो प्रवास आहे आपला अगदी छोट्या कामांपासून ते आज एका सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर सिनेमात काम करण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे हा खूप आपण जवळून पाहिलाय. खूप काय म्हणत आपण स्ट्रगल करतोय, करणार आहोत, करत राहू. पण असा जो सिनेमा आहे जो प्रेक्षक उचलून धरतात ना, त्या सिनेमाचा आपण एक भाग आहोत याचा मला खरंच खूप आनंद होतो. पण यार तू काय गोड काम केलंयस यार. मला I swear मला मला मी सांगू नाही शकत. लोक वेडे होत आहेत. म्हणजे खुर्च्यांवर अक्षरशः खाली पडून वगैरे हसतायत लोक. इतकं वाव. सुंदर काम केलंयस तू. नाच ग घुमामधलं मला तुझं काम खूप आवडलं होतं. आणि मला असं वाटतं की आता लोकांना तू एक चांगली सवय लावतेस. त्यांना आता जास्तीत जास्त बघायचं तुला मोठ्या पडद्यावर. पण वाव सुपर किती डुपरला भारी. बरं आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपले शोज हाऊसफुल चाललेत. वाव दॅट्स अ सगळीकडे ग्रेट न्यूज यार. सगळीकडे मुंबई, पुणे, आतमध्ये सांगली, कोल्हापूर, नाशिक, भारत माता, तू नाव घे आणि तिकडे आपल्या याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. ग्रेट यार. नाशिकमध्ये शो होता तिथे 3 हा शोज वाढवलेत. प्रत्येक ठिकाणी आपले शोज वाढलेत. पुण्यात आपले शोज वाढलेत. आणि हे हा एक 2 दिवसात झालंय फक्त. सो वाव मला खूप छान वाटतंय. आणि ललित एकतर मी सगळ्यांना खूप मिस करतेय. मला आपल्या निर्मात्यांसाठी खूप चांगलं वाटतंय. आपले जे प्रेझेंटर आहेत झी स्टुडिओ साठी खूप चांगलं वाटतंय. विजय सर, मला आपल्या दिग्दर्शकांसाठी खूप चांगलं वाटतंय. समीर सर, म्हणजे सगळेजण मिळून एक स्वप्न पाहतात. ते सत्यात उतरवण्यासाठी आणि हा दिवस बघण्यासाठी सगळे धडपड करतात. आणि तो दिवस आला म्हणजे मी विजय सरांचं मला वाक्य आठवतंय की मी खूप प्रे करतोय की हा सिनेमा सुपर हिट व्हावा. माझी स्वतःची खूप इच्छा आहे. तर येस, आणि ते आता होतंय. मला स्वतःला पर्सनली डीएम ला मेसेज येतात माहिती ललित. आणि मला इतकं बरं वाटतंय की परवा सिनेमा रिलीज झालाय पण सगळेजण जात आहेत, त्यांच्या कुटुंबासोबतचा सेल्फी पाठवतायत, ते रिव्ह्यू टाकतात, निबंधच्या निबंध कारण ना अशी लिहितायत. पूर्ण फॅमिली पॅकेज इतकं सुंदर आहे की कोणालाही तुम्ही फॅमिलीतल्या कुठल्याही मेंबरला तुम्ही घेऊन जाऊ शकता. येस इतका रेंज गेली. सुंदर सिनेमा आहे. मला वाटतं आपण फॅमिली व्हॅकेशनला जातो ना तर आपल्याला बऱ्याचदा वेळ नसतो व्हेकेशनला जायला किंवा व्हेकेशनला जायचं म्हणजे तर खर्च होतो. तर मला वाटतं हे तुम्हाला 2 तासात 4 दिवसाचं व्हेकेशनची मजा देणारा सिनेमा आहे हा. इतका येस. इतकं तो मजा देतोय सगळ्यांना. वा 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 मज्जा आहे यार ललित. मी कधी एकदा येतेय
मुंबईत, आणि मी 9 तारखेला सकाळी आय गेस लँड करतेय 6 वाजता. मला सगळं करून बॅगा घेऊन बाहेर येईपर्यंत मी 9 वाजेपर्यंत पोहोचेन. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगते की 9, 10, 11 तारखेला आम्ही वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये व्हिजिट करणार आहोत. तुम्हाला पर्सनली भेटणार आहोत आणि तुमच्यासोबत सिनेमा बघणार आहोत. तर कधी, केव्हा, कुठे, कसं त्याची अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू. मला अजिबात एक क्षणही मिस करायचं नव्हतं, म्हणून म्हटलं मी ज्या दिवशी येते त्या दिवशी मी तुमच्यासोबत जॉईन होणार आहे. सो मी खूप पण आपण हे करूया, एक्सायटेड आपण आहे. तू आणि कुशल, मला असं वाटतं की आपण ऑडियन्स बरोबर पहिल्यांदा सिनेमा बघूया. म्हणजे तूही पहिल्यांदा येस, जेव्हा बघशील तेव्हा तो ऑडियन्स बरोबर बघू. येस. म्हणजे एक खास स्पेशल प्रीमियर शो फॉर द ऑडियन्स विथ द करेक्ट. आर्टिस्ट. करेक्ट करेक्ट करेक्ट. येस. आता तुम्ही कुठे आहात? मी चाललोय आता विवियाना मॉलला चाललोय, कारण तिथे आपले 5 शोज हाऊसफुल आहेत. वा, 5 शोज सिरियसली? हाऊसफुल म्हणजे सोल्ड आमच्या आउट आहेत. ठाण्यात येतोय? हो 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 हो. वाव, येस. क्या बात खूप आहे चांगला यार, क्या रिस्पॉन्स बात आहे. आहे. आणि मला ग्रेट. विशेष ऍक्च्युली थँक्यू म्हणायचं होतं याच्यामध्ये. मी मगाशी जी नावं घेतली सगळी, जी आपली क्रिटिक्स, रिव्ह्यूज देणारी ही सगळी मंडळी आहे, त्यांनी इतक्या मनापासून आणि भरभरून आपल्या सिनेमाबद्दल बोललंय. त्यांना सगळ्यांना आमच्या संपूर्ण टीमकडून मला थँक्यू म्हणायचंय, कारण तुमचे हे शब्द खूप महत्वाचे असतात. खूप महत्वाचे असतात. तुम्ही एकतर जाऊन सिनेमा बघता आणि अशा प्रकारे बघता, इतक्या बारकाईने बघता, इतक्या बारीक बारीक गोष्टींबद्दल तुम्ही वर्णन करता. हे आम्हा सगळ्यांना मोटिवेट करणार आहे आणि आम्हाला हातभार लागणार सुद्धा आहे. आणि हा सिनेमा चांगला आहे त्याचं तुम्ही कौतुक केलंय, तो लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. पण आमच्या येस, संपूर्ण टीमकडून यार तुम्हाला थँक्यू सो मच. थँक्यू. खरंच थँक्यू. मी मटाचा पण रिव्ह्यू वाचला, इव्हन मला खूप खूपच छान वाटलं. कल्पेशने खूप लिहिलं. मॅटर करतात. मी त्यांना सुद्धा सेम मेसेज केला की तुमचे जे रिव्ह्यूज आहेत, तुमचे जे समीक्षण आहे ना, ते खूप मॅटर करतं प्रेक्षकांना सिनेमागृहात ओढून आणण्यासाठी, खेचून आणण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि मला असं वाटतंय त्यांनी आपल्याला नेहमीप्रमाणे छान सपोर्ट केलाय, आणि त्यामुळेच आपल्याला हा छान सोहळा काय म्हणूयात, आपल्यासाठी आपण पार्टी पण करायची आहे आपल्या सुपरहिटची. मी विजय सरांना येस. मेसेज केलाय, समीर सरांना पण मेसेज केलाय की आपल्याला पार्टी करायची आहे, की एक सुपर डुपर हिट सिनेमा आपण केला या वर्षातला. आपण प्रेक्षकांना विचारूयात, ते जे कोणी आहेत आपल्या बरोबर त्यांना काही आपल्याशी बोलायचं आहे का, त्यांना काही विचारायचं आहे येस, का, तर प्लीज आम्हाला विचारा. सिनेमा बघितला असेल, तुम्हाला काही आवडलं असेल तर ते मेन्शन करा. बघितला नसेल तर कधी बघायला जाणार आहात ते आम्हाला सांगा. येस. तेच मगाशी कोणीतरी म्हणालं खूप काम करून डोळे सुजलेत. त्यांना मी परत सांगते, इथे पहाटेचे 5:30 वाजलेत, जस्ट उठले होते. पण मी खूप खरंच एक्सायटेड आहे. ओके, सो प्रेक्षकांचे मेसेजेस येत आहेत, संभाजीनगरला या प्लीज. नक्की येऊ आम्ही. तर येस, आहे. तिथे सुद्धा व्हिजिट आहे. आम्ही सगळीकडे येणार आहोत. आम्ही येणार प्रयत्न आहोत, करणार आहोत कल्याणला जितकं येणार शक्य आहोत. आहे. बरेच लोक आता ते आणि म्हणतात की तुमच्या बरोबर बघणार. नागपूरमध्ये येणार आहोत. वा. तर मी ना इथे असताना, युएसला असताना, प्रयोगांच्या दरम्यान काही जण युएस मधली मंडळी प्रेक्षक मुंबईला जाणार होते. तर ते मुंबईला जाणार होते, तर त्यांनी लिटरली ललित फर्स्ट शो पाहिला. वा. आणि जे मुंबईत गेले त्यांनी मला मेसेज केला, आणि मला इतकं भारी वाटलं, आणि खूप पॉझिटिव्ह मेसेजेस केले. मी म्हटलं की हे प्रेम आहे रे, हे प्रेम आहे. फर्स्ट डे दीपिका फर्स्ट म्हणते शो. की माझ्या मिस्टरला सांग ना की मला मूवी दाखव म्हणून. दीपिकाचे मिस्टर, असं का करताय तुम्ही? ही एवढी छान ट्रिप आहे, नात्यांबद्दल सांगणारी, फॅमिलीबद्दल सांगणारी, प्रेमाबद्दल सांगणारी. तर प्लीज तिला घेऊन जा, असं करू नका. दीपिका प्लीज आम्हाला तुम्ही थिएटरला गेल्यानंतर तुमचा फोटो काढून आम्हाला टॅग करून पाठवा. कोणीतरी लिहिलंय, नमाचं काम अप्रतिम आहे. आम्ही हास्य जत्रापासून खूप एन्जॉय करतो. मूवी मध्ये सुद्धा काम छान केलंयस, नो डाऊट. थँक्यू. तिकडे वॉर सुरू आहे. मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की आम्ही इथे म्हणजे एकदम सेफ आहोत, काही प्रॉब्लेम नाहीये. मी सुखरूप मुंबईत येऊन पोहोचणार आहे. मी सुखरूप इथे आले, सुखरूप पुन्हा येणार मायदेशी, आणि सगळ्यांना एकत्र बसून सिनेमागृहात मी सिनेमा बघणार आहे. सो डोंट वरी.
तो जो ओके. ललित, तुला मुलींचे खूप हार्ट्स येतात, काय करायचं त्याबद्दल? हे बघ, तो जो माझा एक शर्टलेस सीन आहे, त्या सीन मध्ये जी तू पण त्याच्यामध्ये जे बहार आणलीयस तू एक्सप्रेशनने, म्हणजे मी कितीही वेळा बघून तो सीन तेवढ्याच मोठमोठ्याने पहिल्यांदा बघितल्यासारखा हसू शकतो. आणि आम्ही जेव्हा प्रीमियरला बघत होतो तेव्हा लोक वेडे झाले होते तुझ्या एक्सप्रेशन्स. अमेझिंग झालंय ते, अमेझिंग झालं. वा वा. मला माहितीये, मला ना बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओचं ते क्लिप पाठवलीये. मी शेंगदाणे पाकडते, तुझ्याकडे पाहते ते उडतायत, मग करेक्ट. ऋषिकेश दादा येतो, मला ओरडतो, मग मी जाते. बापरे. येस, आज तुमचा पिक्चर बघितला, मूवी खूप भारी आहे, प्रेक्षक आपल्या सिनेमाबद्दल बोलतायत. ललित, तू खूप गोडू दिसतोयस. आणि एक कोणी ते तुला दादा पण म्हटले बरं. ती आई बरोबर बसली असेल कदाचित हे लाईनला. ऐक, हे बघ, डिजिटल उत्कर्षाने छान म्हटलंय. लास्ट सीन जो आहे फायटिंगचा, साऊथ मूवीचा फील देणार आहे. येस. येस. फायटिंगचा जो सिक्वेन्स झालाय त्यासाठी आम्ही खूप छान. सगळेच खूप संजय एक्साइटेड दादांनी होतो. इतका छान शूट पण केलाय तो. हो, आणि संजय म्युझिक दादाने फार कमाल. सीनचं खूप सुंदर आहे, त्यामुळे तो असं येस. छान अंगावर पण येतो. हो हो. संजय दादांचं पण खरं सिनेमात पहिल्यांदा काम केलं. ज्या पद्धतीने लाईट्स करायचे आणि एक हो. छायाचित्रण आहे, आय नो की एक टीमवर्क जे काही जुळून आलंय सगळ्यांचं, धमाल. हे बघा, आम्ही आता प्रेक्षक विचारतायत तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे या, पण आम्ही ते सांगतो की आम्ही नक्की प्रयत्न करू. तुम्ही तिकडे जा, जिकडे आहे थिएटर, पहिला सिनेमा तुम्ही तिकडे जा. आम्ही नक्की प्रयत्न करू सिनेमागृहात तुम्हाला भेटण्याचा. करेक्ट. आम्ही तुम्हाला सरप्राईज व्हिजिट्स देऊ ये त्याच्यामुळे. सरप्राईज विजिट्स पण असतीलच. करेक्ट. हम्म. सो नमा, प्लीज लवकर ये हो आणि हो यार आपण ललित. येस एकत्र सिनेमा बघूया आणि येस. एकत्र दौरा पण करूया, लोकांना हो भेटूया, हो लोकांबरोबर सिनेमा बघूया. हो. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळे आता इथे लाईव्हला आहात आमच्या बरोबर. आणि प्लीज परत एकदा तुम्हाला सांगेन, आव्हान करीन, सिनेमा बघितला नसेल तर जाऊन लवकरात लवकर तिकीट बुक करा. आज तर सगळीकडे हाऊसफुल आहे, उद्याची तिकीट बुक करा, परवाची करा, आणि फॅमिलीला घेऊन जा, अख्ख्या कुटुंबाला घेऊन जा. तुम्ही कारण एकटे गेला तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीची खूप आठवण येणार आहे सिनेमा बघत असताना. येस. आणि मला सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय की अनेक दिवसांनी, अनेक महिन्यांनी एक कौटुंबिक महासोहळा तुम्हाला बिग स्क्रीनवर, मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. काहीतरी सांगणं आहे या सिनेमाचं. आणि एक खूप चांगली गोष्ट आहे की ह्युमरच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कुटुंब, नाती, एकत्र राहणं, ह्यातली जी गंमत आहे, काय म्हणूयात, ही आपल्याला एक रिफ्रेश करण्याचं काम ठेवते, सतत सोबत बांधण्याचं काम करते. तर मला असं सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय की कुटुंबासोबत हा सिनेमा बघा आणि एका सुपर डुपर हिट सोहळ्याचा आनंद घ्यायला अजिबात मिस करू नका. थिएटरमध्ये जा, चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघता, तुम्हाला माहिती नाही आम्हा कलाकारांना जेव्हा हाऊसफुलचे बोर्ड लागतात आणि असे छान प्रतिक्रिया येतात, तुमचे मेसेजेस येतात, आम्हाला डीएम येतात, तेव्हा आम्हा कलाकारांना किती आनंद होत असेल. आम्ही केलेल्या कष्टाचं जे चीज होतं ना, ते तुम्हा प्रेक्षकांमुळे. त्यामुळे प्लीज, सुपर डुपर हा सिनेमा आता संपूर्ण महाराष्ट्रभरात रिलीज झालेला आहे 3 एप्रिल पासून. तेव्हा तुमच्या जवळच्या, लांबच्या, जिथे शक्य असेल, जिथे दिसेल थिएटर बोर्ड, तिथे सगळ्या थिएटरमध्ये जाऊन. येस. आणि भेटू आपण लवकरच. येस ललित, भेटूया, मी वाट पाहतेय. येस. बाय बाय सगळ्या बाय बाय प्रेक्षकांना थँक्यू सो मच. असंच आमच्यावर तुमचं प्रेम राहू द्या. थँक्यू. बाय 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 बाय. बाय बाय.